नमस्कार मित्रांनो. मी अभिषेक गिराटकर तुम्हा सर्वांच्या मी शिवाय महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आपण स्पेशल सरळ सेवा, पोलीस भरती, वनरक्षक ह्या अशा अनेक परीक्षांसाठी अंकगणिताची स्पेशल बॅच सुरू केलेली आहे. ते पण एकदम फ्रीमध्ये आणि कशावर तर यूट्यूबवरती. आजच्या त्याच्यात अंकगणिताच्या बेसिक एकदम झिरोपासून हे क्लास नंबर 2 आहे मित्रांनो आजची. हे काय आहे तर क्लास नंबर 2चं आहे. क्लास नंबर 1 झालेली आहे मित्रांनो. जर ते तुम्ही पाहिले नसाल तर अवश्य अगदी ते आधी पाहून घ्या. तर चला जास्त न बोलता आपण काय करू तर आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. बघा, काय करू आपण? काल ज्या गोष्टी घेतल्या होत्या त्या एकदा थोडक्यात रिव्हिजन करून घेऊ. काय? काल आपण प्लस मायनसचे नियम शिकला काय? जर बघा, दोन्ही संख्या जर प्लसमध्ये असतील तर चिन्ह कशाचे येणार? प्लसच्या आणि दोघांची पण काय होणार तर बेरीज. जर एक संख्या प्लसमध्ये आणि दुसरी संख्या मायनसमध्ये असेल किंवा एक संख्या मायनसमध्ये आणि दुसरी संख्या प्लसमध्ये असेल, ठीक आहे, तर अशा वेळेस चिन्ह काय येणार मित्रांनो? दोघांच्याही वेळेस कंडिशन काय आहे तर सेमच आहे. चिन्ह काय येणार? चिन्ह मोठ्या संख्येच्या काय येणार तर चिन्ह येणार. आणि मोठ्या संख्येतून मायनस लहान संख्या, अशा पद्धतीने होणार. आणि जर समजा की दोन्ही संख्या मायनसमध्ये असतील तर अशा वेळेस काय होणार तर मायनसचं चिन्ह आणि दोन्ही संख्येची काय होणार तर बेरीज होणार. हे अशा पद्धतीने प्लस मायनसचे चिन्ह होते. तसेच आपण काय गुणाकार आणि भागाकारात पण प्लस मायनसचे चिन्ह शिकलो होतो. जर दोन्ही संख्या प्लसमध्ये असतील आणि त्यांच्या बीचात गुणाकार करायचा असेल तर चिन्ह प्लसच्या आणि दोन्ही संख्यांचा काय तर गुणाकार होणार. जर एक संख्या प्लसमध्ये असेल किंवा दुसरी संख्या मायनसमध्ये असेल किंवा एक संख्या मायनसमध्ये आणि दुसरी संख्या प्लसमध्ये असेल आणि दोन्ही याच्या काय करणी आहे तर आपल्याला गुणाकारच करणी आहे. तर अशा वेळेस बघा, चिन्ह कशाचे येणार? चिन्ह येणार मायनसच्या आणि दोन्ही संख्यांचा काय होणार तर गुणाकार होणार. जर समजा दोन्ही संख्या मायनसमध्ये असतील आणि गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आहे, म्हणजे सॉरी गुणाकार करायचे आहे, तर चिन्ह कशाचं? चिन्ह प्लसच्या आणि दोन्ही संख्येचा गुणाकार. आणि आपण हेही पाहिले होते की गुणाकार आणि भागाकाराचे नियम काय आहेत तर सारखेच आहेत. ज्या पद्धतीनं गुणाकाराचे येतात त्याच पद्धतीनं भागाकाराचे येतात. अशा पद्धतीने आपण क्लास नंबर 1 मध्ये त्या सर्व काही गोष्टी शिकल्या होत्या. आज काय शिकणार आपण ते पाहूया. बघा, एक गोष्ट तेच, PDF साठी काय करायचे आहे तुम्हाला? PDF साठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या मित्रांनो. कोणती तर मी शिपाई महाराष्ट्राच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. चलो, अंकगणिताच्या बेसिक 2 नंबरची क्लास आहे. तर येन रे बाबा, काय शिकायचे आहे आपल्याला? हा, काय शिकायचे आहे आज आपल्याला? अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे शिकायचे आहेत. तर सुरुवात करण्या अगोदर आपण काय माहिती करून घेऊ. इथं तर आज आपण नेमका अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी शिकणार. सर्वात आधी माहित करून घेऊ की नेमका अपूर्णांक म्हणजे काय होते. अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार शिकत आहोत. तर आधी सर्वात आधी आपण माहिती करून घेऊ की नेमकं अपूर्णांक म्हणजे काय होते. ठीक आहे, पूर्णांक म्हणजे काय होते ते सांगा बरं मला. पूर्णांक म्हणजे अशी संख्या की जे पूर्ण आहे. जसा बघा, 2 पूर्ण आहे, 4, 5 हे झाले पूर्णांक. पण अपूर्णांक म्हणजे काय की जे अपुरे आहेत, जे पूर्ण नाही, त्यांना काय म्हणतो आपण? अपूर्णांक म्हणतो. जसा जे P/Q फॉर्मॅटमध्ये असतात, P छेदात Qच्या फॉर्मॅटमध्ये असतात आणि हा जो Q असतो हा बरोबर नसतो कोणाचे? झिरोच्या. याला काय म्हणतो आपण? अपूर्णांक म्हणतो. बस एवढीच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. सध्याच्या परिस्थितीत बेसिकच शिकत आहोत आपण. जेव्हा आपण अपूर्णांक हा पूर्णचा चॅप्टरच आहे मित्रांनो, तुम्हाला चॅप्टरच आहे पूर्ण. जेव्हा आपण चॅप्टर शिकणार तेव्हा डीपली पाहणार. फक्त एवढं लक्षात ठेवा की जे P/Qच्या फॉर्मॅटमध्ये राहतात आणि हा जो Q आहे तो झिरोच्या बरोबर नसतो, त्याला काय म्हणतो तर आपण अपूर्णांक. आणि हा जो आहे P आहे याला काय म्हणतो आपण? अंश म्हणतो. याला म्हणतो आपण अंश. इंग्लिशमध्ये याला न्यूमरेटर म्हणतात. आणि याला Qला काय म्हणतो आपण? छेद म्हणतो किंवा पाया म्हणतो. याला छेद पण म्हणतात, पाया पण म्हणतात. आणि इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात तर डिनॉमिनेटर. ह्या बेसिक गोष्टी आहेत. जसं उदाहरण पाहायला गेलं आपण, जसं काही उदाहरण घेऊ, जसं 4/5, 7/9, 13/11, अशा पद्धतीने काही पण घेऊ शकता. तर हे सर्वचे सर्व काय झाले? अपूर्णांक झाले. तर यांचीच आपल्याला बेरीज वजाबाकी शिकायची आहे मित्रांनो, की यांची आपण बेरीज कशी करतो, वजाबाकी कशी करतो ते शिकायचे आहेत. तर त्याच्यात पण काय
त्याच्यात पण टाईप पडतात मित्रांनो. तर आपल्याला काय करायचे आहे, आज आपल्याला टाईप नंबर 1 शिकायचे. काय? पाया किंवा छेद. बघा काय म्हणजे पाया किंवा छेद समान असताना. आताच सांगितलं मी तुम्हाला पाया किंवा छेद कोणाला म्हणतात, जो PYQ फॉर्मॅटमध्ये राहतो आणि हा जो खालचा राहतो याला काय म्हणतो आपण? पाया किंवा छेद म्हणतो. जर तो समान असेल तर तेव्हा आपण बेरीज वजाबाकी कोणत्या पद्धतीने करणार ते बघायचे आहे आपल्याला. तर चला सुरुवात करूया. बघा, हे काही उदाहरण आहेत तुमच्या पुढे आणि याला आपल्याला सोडवायचे आहे. बघा, पेपरमध्ये विचारते मित्रांनो, सरळ सेवा असो, पोलीस भरती असो किंवा वनरक्षक असो, अशा पद्धतीचे प्रश्न येतात आपल्याला. ठीक आहे. बघा, जेव्हा पाया बघा 5/2 अधिक 11/2. बघा, मराठीत छेदही म्हणतात, बटेही म्हणतात. तर मला बटे म्हणायला सोपं जाते तर मी बटे म्हणतो, तुम्ही छेदात पण म्हणू शकता. ठीक आहे. 5/2 अधिक 11/2 याला कसं सोडवणार? बघा, हा छेद दोघांचे याच्यात काय आहे तर समान आहे. तर ह्या छेद समान आहे तर याला एकदाच लिहिणार आपण. छेद समान आहे तर त्याला काय करणार? एकदाच लिहिणार. आणि जे वरचे आहेत त्यांची काय करणार? जर बेरीज करायची असेल, बेरीज वजाबाकी करायची असेल तर वजाबाकी. वरचे जसे आहेत, जसा 5 अधिक 11 यांची काय होणार? बेरीज होणार. बघा, 5 आणि 11 किती होते? तर 16. 16 किती होणार? 2. बघा, 2 8 16. म्हणजे याचे उत्तर किती येणार मित्रांनो? 8 येणार. किती येणार? 8. तशासारखं हे बघा, बघा पाया समान आहे की नाही? दोन्ही जागी किती आहेत? 3. तर त्याला किती वेळा घेणार आपण? एकदाच घेणार. आणि वरच्यांची काय करायची आहे? बेरीज. तर बेरीज करणार. जसं 4 अधिक 8 होणार. 4 अधिक 8. 4 आणि 8 किती होणार मित्रांनो? 12. 12/3 म्हणजेच किती येणार? 4. ह्या प्रश्नाचे उत्तर किती येणार? 4. बघा किती सोपं आहे ना. अशाच पद्धतीने आपल्याला सोडवत न्यायचे. चला पुढचं पाहूया. बघा, आता काय करायचे आहे मित्रांनो? वजाबाकी करायची आहे. ते वजाबाकी शिकत असताना तुम्हाला काही वजाबाकीचे नियम वगैरे यायला पाहिजेत, ते आपण पहिल्या क्लासमध्ये घेतला. बघा, छेदामध्ये 3 आहे, त्याला काय करणार आपण? एकदाच लिहिणार. आणि वरती किती आहे? 17 - 29. तर हे अशा पद्धतीने होणार. मग मला एक सांगा मित्रांनो, एक संख्या प्लसमध्ये आहे, एक संख्या मायनसमध्ये आहे. चिन्ह मोठ्या संख्येच्या, मोठी संख्या कोणती आहे? 29. तर 29चं चिन्ह आहे मायनस. आणि मग काय? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. बघा, 29 मधून 17 गेले किती राहणार? 12. 12 काय होणार? 3. नसेल येत तुम्हाला, कागद पेनावरती रब करून लिहा, पण सोडवा. ठीक आहे. डायरेक्ट नसेल येत तर काही वेळाने येईल. हा, आणखी एक, मोठ्यात मोठी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कोणत्या पद्धतीने सोडवायचं हे अगोदरच आपल्या म्हणजे युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोडेड आहेत मित्रांनो, ते आधी पाहून घ्याल तुम्ही. काय होणार? एक मायनसमध्ये आहे, एक प्लसमध्ये आहे. मायनसचं चिन्ह आणि 3 चौक काय होणार? तर 12. म्हणजे उत्तर काय येणार याचं? -4. तशासारखं इकडे पहा, काय आहे? दोन्ही जागी 7 आहे तर यांना किती वेळा लिहिणार आपण? एकदाच लिहिणार. किती वेळा? एकदाच. आणि वरचे जे काही जे दिलं आहे ते, जसं 11 मायनस काय होणार? 32 होणार. बघा, एक संख्या प्लसमध्ये, एक संख्या मायनसमध्ये. चिन्ह मोठ्या संख्येच्या. मोठी संख्या कोणती आहे? 32. 32चं चिन्ह आहे मायनस, तर मायनस द्या. आणि 32 मधून काय जाणार? 11 मायनस करा. किती येणार? 21. 21. 21/7. बघा, एक मायनस एक प्लसमध्ये, तर मायनसचं चिन्ह आणि 7 21. हे प्लस मायनसचे चिन्ह येणे गरजेचे आहेत मित्रांनो तुम्हाला. ठीक आहे. जेव्हापर्यंत तुम्ही शिकाल तेव्हापर्यंत हे तुमचा साथ सोडणार नाही, मॅथमध्ये करून स्पेशली. तर ते तशा पद्धतीने उत्तर होणार. पुढे पहा, आता काय? बेस तर समानच आहे. काय होणार? 5 अधिक, म्हणजे 5 समान आहे तर 5ला जसं तसं लिहिणार. वरती काय? -41 अधिक काय होणार? 26. चला सांगा बरं याच्या. एक संख्या मायनसमध्ये आहे, एक संख्या प्लसमध्ये आहे. चिन्ह मोठ्या संख्येचा. मोठी संख्या कोणती आहे? -41. तर मायनसचं चिन्ह आहे. आणि काय होणार? 41 मधून 26 जाणार. 41 मधून 26 गेले किती राहतात? 15. ठीक आहे, करा ना रे. तोंडी नसेल येत तर असे करा. 41 - 26 किती होणार? बघा, हातचा एक घ्या. 11तून 6 गेले 5. हातचा एक वापस द्या. 4तून 3 गेले 1 राहणार. म्हणजे काय होणार? -15. -15/5 तेच होणार. काय कट्टे का? बघा, मायनस आहे तर मायनस मध्ये येणार. 5 3 15 म्हणजे काय होणार? -3. किती येणार उत्तर? -3. चला याला सोडवा बरं. याला कसे सोडा? बघा, छेद तर समान आहे. छेद समान असेल तर त्याला काय लिहायचं आपण? एकदाच लिहायचं. छेद समान आहे, एकदा लिहायचं याला. आणि वरती जसं दिलंय तसं, जसं बघा, -16 -32. आत्ताच सांगितलं, दोन्ही संख्या मायनस मध्ये असेल तर चिन्ह मायनसच्या आणि दोघांची पण बेरीज. 16 अधिक 32 किती होणार? बघा, 6 आणि 2 8.
आणि 1 आणि 3 4, 48 बटे काय होणार 3. कट्टे का काय बघा, एक संख्या मायनस मध्ये एक प्लस मध्ये मायनसचं चिन्ह येणार, काय होणार 16 48 होते का? पाहूया, 3 1 3, 1 वाजला 3 सक 18 म्हणजे किती येणार -16. समजलं? अशा करतो समजत असणार. तर हे अशा पद्धतीने सोडवावं लागते मित्रांनो. चला आणखी आहेत का पुढे काही पाहू. भरपूर उदाहरणं आहेत आपल्याकडे. चलो बघा, छेद समान आहे, ठीक आहे. हा तर मला वाटते सोपी आहे मित्रांनो. चला जाऊ द्या. छेद समान आहे किती 2. तुम्ही सोबत सोडवा माझ्या. काय होणार -5 अधिक 17 वरती जसं दिलं आहे तसा. आता काय होणार मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे 17, तर चिन्ह येणार प्लसच्या आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. 17 मधून 5 गेली किती राहणार 12, 12 बटे काय होणार 2, तर बरोबर किती येणार 6. किती उत्तर येणार 6. याचे करा. काय होणार बट्टेमध्ये 5 द्या कारण की 5 समान आहे. वरती काय होणार -23 अधिक 13 असंच होणार की नाही होणार. चला मोठी संख्या कोणती आहे, एक मायनस मध्ये आहे एक प्लस मध्ये आहे. मोठ्या संख्येचा चिन्ह द्या आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. बघा 23 मधून 13 गेले किती राहणार 10, 10 बटे काय होणार 5. बघा एक मायनस प्लस मायनसचं चिन्ह आणि 5 दुने 10, जे उत्तर किती येणार -2. बरोबर आहे की नाही. चलो आणखी काय. हा चला हा तुमच्यासाठी, चला होमवर्क तर नाही देत, पाहू पूर्ण जे काही येतात आपल्याला ते. 4 समान आहे, 4 ला एकदा लिहिणार आपण -15 आणि काय होणार -9. वरती जसे आहेत तसेच ठेवायचे. बघा दोन्ही संख्या मायनस मध्ये आहेत, मायनसचं चिन्ह द्या आणि दोन्ही संख्यांची मग काय होणार बेरीज होणार. 15 आणि 9 किती होणार 24, 24 बटे किती होणार तर 4. बघा एक प्लस मध्ये एक मायनस मध्ये, मायनसचं चिन्ह 6 चौक 24, 4 सकम 24. चला आता काय आहे, आता 3 वेळा आले हे. आतापर्यंत किती याची सोडवलं आपण मित्रांनो 2 याची. आता किती आले आपल्याकडे 3 आले. 3 आले तरी घाबरायची गरज नाही. पाया किंवा छेद समान आहे का आधी पाहून घ्या. समान आहे ना, मग एकदाच लिहा त्याला. 3 वेळा असतील 4 वेळा असतील काही मॅटर नाही करत आपल्यासाठी, ते समान असणे गरजेचे आहे. मग वरती जसा आहे तसा बघा -15 अधिक 12 -19. बस याला सोडवा. काय होणार आधी 2 2 यायचे, डायरेक्ट येत असतील डायरेक्ट सोडवा, नसतील 2 2 यायचे. बघा 1 1 प्लस मध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह 15 मोठा आहे 15चं चिन्ह दिला आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. 15तून 12 गेले 3 -19 बट्ट्यामध्ये किती येणार 7. चलो आता काय होणार दोन्ही संख्या मायनस मध्ये आहेत, मायनसचं चिन्ह आणि दोघांचीही बेरीज. 19 आणि 3 किती होणार 22, 22 बटे 7. बस हाच उत्तर येणार तुमच्या. त्याच्यावरती काहीच नाही. -22 बटे 7 सोपी. चलो पुढचा पाहूया आणखी. हा चला आता काही नोट लिहून घ्या मित्रांनो. एक नोट आहे तुमच्यासाठी. काय बघा, हे आपण तसे मागच्या क्लासमध्ये पाहिलंच होतो. थोडा इथं काय दिलाय हे छेदामध्ये दिलाय, तर काही नाही. बघा हा ब्रॅकेटचा अर्थ काय होतो गुणाकार. ब्रॅकेटचा अर्थ होतो गुणाकार, तुम्हाला माहितच आहे. तर काय करणार मायनस इंटू प्लस किंवा मायनस गुणिला प्लस काय होणार मायनस इंटू प्लस मायनस -3 बटेमध्ये 4. खालच्याला काही नाही करणार आपण. प्लस इंटू मायनस -3 बटे 4 किंवा प्लस गुणिला मायनस काय होणार मायनस होणार. मायनस इंटू मायनस प्लस किंवा मायनस गुणिला मायनस प्लस बटे 3 जसेचे तसे बटेमध्ये काही 4. अशा पद्धतीने येणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा हा जो ब्रॅकेट आहे याचा अर्थ काय होतो गुणाकार होतो. मायनस गुणिला प्लस काय होणार मायनस होणार, प्लस गुणिला मायनस मायनस होणार, मायनस गुणिला मायनस प्लस होणार. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. चला आता असे प्रश्न पाहूया याच्यावर आधारित. ठीक आहे. काय तर प्रश्न क्रमांक 11. चला पहा आता कसं सोडवणार याला. बघा आधी पाहून घ्या छेद समान आहे का. छेद समान असेल तर काही टेन्शनच नाही. मग बघा इथं पण 2 दिलाय इथं पण 2 दिलाय, तर याला काय करणार आपण एकदाच लिहिणार. बघा वर जसं दिलंय तसं काय दिलंय अधिक -41. बस जसं दिलंय तसं. बघा बरं कालच्या याच्यात हे वर जसे लिहिले आहेत तसे सोडवलं नाही का आपण. सोडवलं ना. काय मायनस गुणिला मायनस काय होणार प्लस, +29. बघा प्लस इंटू मायनस -41.
बट्टेमध्ये किती होणार 2. बघा एक संख्या प्लसमध्ये आहे, एक संख्या मायनसमध्ये आहे. तर चिन्ह मोठ्या संख्येचा. मोठी संख्या कोणती दिसत आहे तुम्हाला? -41. तर काय होणार? मायनसचं चिन्ह येणार आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. 41 मधून 29 गेले किती राहणार? 12. 12 बटे किती होणार? 2. 1 प्लस मायनस, मायनसचं चिन्ह येणार बेसकट 12. म्हणजे उत्तर किती येणार याचं? -6. उत्तर किती येणार? -6. फक्त हे प्लस मायनसचा खेळ आहे मित्रांनो. तुम्हाला जर प्लस मायनस चांगल्याने पाठांतर झाले तर झालं. हे काहीच नाही आहे तुमच्यासाठी. पहा आणखी तसंच. अरे सारखं झालं का रे उदाहरण? नाही, वेगळं आहे. चला चला एक काम करा, आधी व्हिडिओला पॉज करा आणि याचं उत्तर काढून आधी कमेंट करा आणि मग तुमचं ते उत्तर बरोबर आहे का तर चेक करा. ठीक आहे, मी डायरेक्ट सोडवतो. बघा छेद समान आहे तर काही एकदाच लिहिणार आपण याला. -11 जसेचे तसे आणि -19. तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. हे न लिहिता डायरेक्ट आपण करू शकतो. कसं होणार बघा, मायनस इंटू मायनस प्लस होणार, प्लस इंटू मायनस मायनस होणार आणि काही 19 बटे काय होणार 2. चला मोठी संख्या 19 आहे. 19चं चिन्ह 19 मधून 11 गेले किती राहणार? 8. 8 बटे 2 तर किती येणार? -4. आता प्रत्येक गोष्टी रिपीट तर नाहीच करणार मी. बरोबर आहे का नाही? तेच. चला 3 याचा आलाय, काही हरकत नाही. पाया समान आहे तुमचा आहे तर मग काही टेन्शनच नाही. एकदाच लिहायचं. पाया समान असेल तर मग एकदाच लिहायचं. बघा आता डायरेक्ट करू. प्लस इंटू मायनस -17, मायनस इंटू मायनस +12, प्लस इंटू मायनस -29. चला 2 2चे पेअर बनवा. एक संख्या मायनसमध्ये एक संख्या प्लसमध्ये मोठ्या संख्येचे चिन्ह. 17तून 12 गेले किती? 5. 5 - 29 बट्ट्यामध्ये किती येणार? 3. चला काय होणार? मायनस 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 आणि दोन्ही संख्येची बेरीज. 5 आणि 29 किती होणार? 34. 34 बटे 3 हा काही असणार तुमचा उत्तर. समोर पण याला आपण सोडवू शकतो, पण मी ते नंतर सांगेन तुम्हाला की हे येते कसं. पण सध्या हेच लक्षात ठेवा तुम्ही. काय येणार? -34 बटे 3. बरोबर आहे ना? चला काही कमी जास्त असेल याच्यात तर पाहून घ्याल कॅल्क्युलेशनचे तुम्ही, पण हे पद्धत लक्षात ठेवा. आता बघा किती आहेत? 4 आहेत. कसं सोडवणार? तसंच, काही फरक नाही. 3 आहे सर्वां जागी तर त्याला काय करणार आपण? एकदाच लिहिणार. 3ला काय करणार? एकदाच लिहिणार. बघा मायनस गुणिला मायनस प्लस +8 प्लस गुणिला मायनस मायनस -19. हे किती आहे? येते तर मायनसच आहे, -11 होणार आणि प्लस गुणिला मायनस मायनस काय होणार? तर 23 होणार. चलो एक संख्या प्लसमध्ये आहे, बाकीच्या सर्व संख्या काय आहेत? तर मायनसमध्ये आहेत. तर आधी काय करतो आपण? मायनसला प्रेफर देतो. काय होणार? 8. तिन्ही संख्या मायनसमध्ये, चिन्ह मायनसच्या येणार आणि तिन्ही संख्यांची काय होणार? तर बेरीज होणार. बघा 19 आणि 11 किती होणार? 30. 30 आणि 23 किती होणार? 53. 53 बटे काय होणार? तर 3. चलो तेच 1 प्लस 1 मायनसमध्ये मायनसचं चिन्ह आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. 53 मधून 8 गेले किती राहणार? 45. 45 बटे 3. बघा 1 - 1 प्लस मायनसचा चिन्ह येईल आणि 15 तरी किती होतात? 45. तर याचं उत्तर किती येणार? -15. बरोबर आहे की नाही? चलो आणखी आहेत का? हां आता हे गोष्ट पहा मित्रांनो चांगल्याने. हे गोष्ट तुम्हाला यायला पाहिजेत. काय नोट आहे? चांगल्याने हेडिंग देऊन लिहत चला आणि तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत. PDF तर मिळणारच तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर, पण सोबत तुम्हाला नोट्स पण बनवणी आहेत. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? 4 अधिक 3 बटे 5. याचा अर्थ काय होतो? 4 अधिक 3 बटे 5. मग याला पुढे कसा करतो आपण? याला सोडवतो. ज्या पद्धतीने आपण अपूर्णांक शिकलो त्याला प्रॉपर अपूर्णांकात आणतो आपण. तर मग काय करतो? त्याची याच्यासोबत गुणाकार करतो. खालच्याच्या वरच्या सोबत काय करतो? गुणाकार करतो. काय होणार? 5 × 20. 5 काय होणार? 20. 20 अधिक 3 जसेचे तसे आणि बटेमध्ये काय आहे? तर 5. 5 जसेचे तसे. काय केलं आपण? याच्यासोबत गुणाकार केला. 5 × 20. 20 अधिक काय? 3 जसेचे तसे होते भागीला 5 केला. 20 आणि 3 किती होतात? 23. 23 भागीला 5. 23 भागीला 5. ठीक आहे. हे झालं कसं? एक गोष्ट ते लक्षात ठेवा. हे बनतात कसं ते पहा. आता काय म्हणलो मी? 23 बटे 5. याचा अर्थ काय होते सांगा बरं मला?
23/5 चा अर्थ होतो 23/5 असाच होतो ना. चला सोडवा आता याला. बघा काय होणार, 5/20 वाचले किती 3. आता पूर्णपणे भाग जातो का नाही, पूर्णपणे भाग जर द्यायला गेला तर उत्तर कशात येणार, पॉईंटमध्ये. तर मग आपण याला लिहितो कसं, असं लिहितो बघा. पूर्णपणे भाग किती वेळा गेला, 4 वेळा गेला तर त्याला पुढे लिहितो. वाचले किती 3, तर 3ला वरती लिहितो, किती पैकी 5 पैकी, तर 5ला खाली लिहितो. ते अशा पद्धतीने तयार होते मित्रांनो. आणखी एखादं घेऊन सांगू तुम्हाला काय, चला 31/7 याला सोडवून पाहू आपण. कसं सोडवणार बघा. 7 काय होणार 28 आणि किती वाचले 3. अरे परत तेच आला, चला जाऊ दे. किती वाचले 3. आता भाग जातो का नाही, भाग नाही जात ना. पूर्णपणे भाग किती वेळा गेला, 4 ने गेला. वाचले किती 3, किती पैकी, तर 7 पैकी. तर 4 6 आणि याला वाचतात कसे ते पा, मराठीमध्ये कसे वाचतात याला ते पा. 4.3/5 काय वाचतात याला, 4.3/5 4.3/7 अशा पद्धतीने वाचतात. पण मला थोडं हिंदी ते बट्टे बुट्टेवाले ते वाचण्यात सोपे जाते, तर मी कसं वाचणार याला, 4/3/5 काय वाचणार मी पुढे याला, 4/3/5 4/3/7 अशा पद्धतीने वाचणार. तर तुम्हाला डिपेंड करते तुम्ही वाचते कसे. मराठीत थोडं कठीण जाते तर मी हिंदीमध्ये वाचण्याचा प्रयत्न करतो, 4/3/5 आणि मराठीत कसं 4.3/5 असं वाचतात. समजलं हे कोणत्या पद्धतीने तयार होतात. तर चला आणखी एक घेऊन घेऊ थोडं वेगळं. ते 4 आला तिथं, किती घेऊ, 59/59 काय करणार तर आपण, चला 4 करू. 59/4 काय होणार, 4 किती वाजले, 1 वाजले आणि हे 9. 4 काय होणार 16 वाचले किती तर 3. आता पूर्णपणे भाग जाते का 3 ने, नाही. पूर्णपणे भाग कितीने गेला, 14 वेळा गेला. तर 14 लिहा. वाचले किती 3, किती पैकी तर 4 पैकी. तर हे अशा पद्धतीने लिहितो. तर याचाच अर्थ काय होतो मित्रांनो पहा, याचाच अर्थ काय होतो, 14+3/4. मग याला पुढे जर आपल्याला आणखी ह्या करायच्या राहिलं लहान, कसं करणार, 4चा याच्यासोबत काय करा, गुणाकार. 14×4 = 56. 14 काय झालं 56. 56 अधिक काय होणार 3 आणि भागीला होणार 4. बघा 56 आणि 3 किती होणार, 59/4 आलं तेच. फक्त हे काय होते मित्रांनो, हे होते लहान रूप. ह्या मोठ्या याचं काय झालं, हे लहान रूप झालं. बस तेच असते. समजलं तुम्हाला कसे करतात तर ते. ह्या सर्वच्या सर्व गोष्टी नोट करून लिहायच्या बरं. याचं कसं होणार, खालच्याच्या वरच्या सोबत तिरपा गुणाकार, मग बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. याच्या पहा, हा जो मायनसचा चिन्ह आहे ना, हा पूर्ण याला असतो मित्रांनो. मायनसचं चिन्ह कशाला असतो, पूर्ण याला. म्हणजे आपण आधी काय करणार, मायनसचं चिन्ह जसाच ठेवणार आणि आतमध्ये ज्या पद्धतीने सोडवला त्या पद्धतीने सोडवणार. याला काय होणार बघा, 4+3/5 म्हणजेच 5 ने याला गुणाकार करा. 5×4 = 20, 20 आणि 3 23, 23/5 पण कशात येणार, मायनसमध्ये. 23/5 कशात येणार तर हे मायनसमध्ये येणार. समजलं, बस तेच फरक आहे. हा प्लसमध्ये आहे, हा मायनसमध्ये. हा प्लसमध्ये होता म्हणून प्लस आला, हा मायनसमध्ये आहे म्हणून काय आलं, मायनस आला. चला याच्यावरचे उदाहरणं पाहू आता. कुठं गेलं पेज, हा हे समजलं ना तुम्हाला. चलो बस तेच काय करायचं, सोडवायचं. आधी बघा छेद समान आहे का, छेद समान दिसत आहे, इथं पण 5 आहे तिथं पण 5 आहे. पण अशी आपण डायरेक्ट बेरीज नाही करू शकत. काय करावं लागेल, आधी याला जे प्रॉपर अपूर्णांकाचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये तयार करू आपण. काय तर खालच्याच्या याच्यासोबत गुणाकार, काय होणार, 3×5 = 15. 15 आणि 2 किती होणार, 17. 17 किती होणार तर 5. ठीक आहे. अधिक काय होणार, 5×5 = 25. 25 आणि 4 किती होणार, 29. 29 काय होणार तर 5 होणार. आता झालं त्याच रूपात, ज्या पद्धतीने आधी आपण सोडवलं तेच. काय होणार, 5 आणि 5 सारखे आहेत तर 5 एक वेळा आणि वरचेचं जे आहे ते काय होणार, 17 अधिक 29 किती होते बघा, 9 आणि 7 किती होते, 16. 16चे 6 हातच्या आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 किती होणार 4. 4 काय. चला आता त्या रूपात दिला आहे तर आपल्याला त्याच रूपात उत्तर पण द्यावं लागेल. तर काय होणार बघा,
एकदा याला नॉर्मल पद्धतीने करून दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, काय होणार 46 भागीला 5 काय होणार 5 9 45. वाचला किती 1. बघा पूर्णपणे भाग गेला 9 नी आणि वाचला किती 1 आणि बटेमध्ये 5. तर याचं उत्तर काय येणार मित्रांनो 9 6 1 बटे 5. किंवा डायरेक्ट पण करू शकता तुम्ही. काय 5 9 45 तर 9 लिहा, वाचले किती 1 वर द्या आणि बटेमध्ये किती द्या 5 द्या. बस झालं. चलो आणखी पाहूया. आणखी तसंच आहे. कसं जोडवणार मग याला तेच 3 5 15 तिरपा गुणाकार करा आधी याच्यासोबत. 3 5 15 15 आणि 1 किती होणार 16 आणि भागीला जे आहे ते भागीला 3 अधिक 3 तिरी 9 9 आणि 2 किती होणार 11 11 बटे 3. चला 3 समान आहे 3 ला एकदाच घ्या. 16 आणि 11 किती होणार 27 आणि काय होणार 3 9 27. तर याचं उत्तर किती येणार डायरेक्ट 9. 3 9 किती होणार 27. ठीक आहे 3 9 27 9 उत्तर येणार. चला आता हे काय आलं मायनस वाला आलं. बघा 7 चौ 28 28 आणि 3 किती होणार 31 पण कशात मायनस 31 बटे 7 कशात येणार ते मायनस मध्ये अधिक काय होणार 7 दोन्ही 14 14 आणि 6 किती होणार 20 20 बटे किती 1 मिनिट 20 बटे किती होणार 20 बटे किती होणार 7 काय होणार 7 दोन्ही 14 14 आणि 6 काय होणार 20 20 बटे काय होणार तर 7. चला काय होणार बघा पाया समान आहे किंवा छेद समान आहे तर त्याला एकदाच लिहा आणि वरच्या संख्या जशाच्या तशा काय होणार मायनस 31 अधिक काय होणार 20. बघा एक संख्या मायनस मध्ये एक संख्या प्लस मध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या आहे 31 आणि 31 मधून 20 गेले किती राहणार 11 11 बटे 7. पण आपला उत्तर कशात अशात पाहिजेत आपल्याला बरोबर आहे का नाही. तर काय होणार बघा मायनस मध्ये आहे तर उत्तर कशात येणार मायनस मध्येच येणार. काय होणार 7 1 7 बघा ना 11 भागीला काय करा 7 करा. पेन चेंज करून घेऊ. ठीक आहे 7 1 7 किती वाचले 4 वाचले. बघा काय होणार 1 6 काय होणार 4 बटे 7. जे वाचले ते वर तर किती पैकी पण उत्तर कशात येणार मायनस मध्ये 1 6 4 बटे 7. बस उत्तर येणार तुमच्या मायनस मध्ये हे राहणार उत्तर याचं. ठीक आहे डिपेंड करते तुम्हाला ऑप्शन कसे दिलेत. आता आपण शिकत आहोत मित्रांनो म्हणून आपण ऑप्शन नाही घेतले. आपल्याला शिकायचे आहे समोर जाऊन मग आपण ऑप्शन पण घेणार. आता सध्या शिकण्याकडे फोकस करायचे आहे. चला पुढे आहेत का आणखी काही. चला 3 याचे आले. आणखी किती वाक्य आहेत रे. चला शेवटचा आहे वाटते हा प्रश्न. ठीक आहे ह्या टाईपवरचा शेवटचा प्रश्न. कसं होणार बघा 7 तेरी 21 21 आणि 2 किती होणार 23 23 बटे काय होणार 7 पण कशात तर मायनस मध्ये अधिक 7 चौ 28 28 आणि 6 किती होणार तर 34 34 बटे 7. ठीक आहे हा तर मायनसच आहे मायनस 36 बटे 7. चला काय होणार पाया म्हणजे छेद समान आहे तर याला किती वेळा लिहिणार आपण एकदाच लिहिणार. कितीदा एकदाच लिहिणार आणि वरती जे दिलं आहे ते मायनस 23 अधिक 34 आणि मायनस काय होणार तर 36. चला पुढे करा. कसं करते तुम्ही बघा एक संख्या मायनस मध्ये एक संख्या प्लस मध्ये तर चिन्ह मोठ्या संख्येचा आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. 34 मधून 23 गेले 34 मधून 23 गेले किती राहणार 11 आणि हे मायनस 36 बटेमध्ये किती येणार 7 येणार. चलो एक प्लस मध्ये एक मायनस मध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह 36 मोठा आहे तिचं चिन्ह मायनस आहे आणि 36 मधून 11 गेले किती राहणार 25 25 25 बटे 7. उत्तर कशात येणार उत्तर येणार मायनस मध्ये. आता डायरेक्ट करतो मी पहा 7 तेरी 21 वाचले किती 4 किती पैकी तर 7 पैकी. तर हा उत्तर राहणार -3 6 4 बटे 7 किंवा -3 पूर्णांक 4 बटे 7 किंवा म्हणा 4/7 हे अशा पद्धतीने उत्तर येणार याचे. समजलं. तर चला अशा पद्धतीने टाईप नंबर 1 कंप्लीट झाला मित्रांनो आपला.
आता टाईप नंबर 2 उद्याला पाहणार आपण. काय पाया किंवा छेद समान नसताना कोणत्या पद्धतीने आपण अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करतो ते उद्याला पाहणार. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.